महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स चित्रपटावरून अभिनेत्री दीपाली सय्यदला धमकी आली आहे। महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स हा चित्रपट भोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित आहे। यामध्ये दीपाली सय्यदची महत्त्वाची भूमिका आहे। मात्र चित्रपट सुरू होण्याआधीच दीपालीला धमक्या यायला लागल्या। मात्र धमक्यांना न घाबरता चित्रपटात काम करणार असल्याचं दीपालीनं म्हटलंय। तसंच उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार असल्याचंही दीपालीनं सांगितलंय। दरम्यान दुपारी दीपाली पुण्यात दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला सुद्धा गेली होती। स्वरूपचा फोन आला आणि तेव्हा मला कळलं की असा चित्रपट आहे आणि हा चित्रपट आपल्याला करायचा आहे। तर मी थोडा विचार केला, पण विचार केल्यानंतर मला असं वाटलं की त्या दरम्यान जेव्हा फोन आले तेव्हा एक फोन आला मला अचानक आणि थोडंसं ते अशा पद्धतीने फोन होता की जसं की हा मी चित्रपट करू नये, मला दबाव देण्यात आला की तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल, तुम्ही हा चित्रपट न करणं उत्तम राहील। तर मला तो असं वाटलं की हा दबाव माझ्यावर का टाकतात। मी हा निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटीमध्ये शिफ्ट केला आणि असं वाटलं की आपण हा चित्रपट करायला पाहिजे। हा चित्रपट करून लोकांबरोबर समोर जे काही खरं आहे ते आणलं पाहिजे।